गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या अंतर्गत जे आहे आता या ठिकाणी विभागाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थी आहे बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी जो आहे शासनाने 25 मे म्हणजे आजच्या दिवशी हा जी निर्गमित करून महत्त्वाची बातमी ही सर्व लाभार्थ्यांना देण्याचं काम इथं केलेलं या जी मध्ये जे शासन निर्णय आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. कारण की बरेच लाभार्थ्यांकडून जो आहे तिथं प्रमाणपत्र काढण्यासाठी नेट कॅपी सेतू सुविधा केंद्र या ठिकाणून जे 50 रुपयाचं जे चलन घेत आहे किंवा त्यापैकी जास्त कोणी जर पैसे घेत असेल या संदर्भात हा महत्त्वाचा हा निर्गमित करण्यात आलेला आहे. कारण की प्रत्येक लाभार्थ्यांना हा आहे दाखला कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यामुळे बरेच सेतू चालकाकडून हे पैसे जास्त घेत आहे अशी तक्रारी शासनाकडे देण्यात आलेली आहे. या संदर्भात हा महत्त्वाचा आहे निर्गमित करून महत्त्वाची माहिती ही शासनाने देण्यात आली. या संदर्भात संपूर्ण माहिती किंवा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शासन शुद्धीपत्रक जे आहे 7 मे 2026 रोजी शासन निर्णय अंतर्गत जे आहे तुम्ही आता बघू शकता. परिच्छेद क्रमांक 2 डिजिटल हयात प्रमाणपत्र सेवाबाबतच्या शुल्काबाबत पुढील तरतुदी करण्यात आली आहे. तथापि लाभार्थ्यांनी जो सादर सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र नागरी सेवा केंद्र माध्यमातून घेण्यात येणाऱ्या जे आहे त्याच्याबाबतचे किमान 50 रुपये इतके सेवा शुल्क लाभार्थ्यास देय राहील. कारण की 50 रुपयेच तुम्हाला त्यांना द्यायचे. तथापि सादर सेवकाकडून जे आहे शुल्क हे कमाल 50 रुपये इतके आकारण्यात येणार असल्याची सादर तरतूद हे इथं सरळ GRमध्ये नमूद केलेले आहे. पुढीलप्रमाणे वाचण्यात यावी. तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र नागरी सेवा केंद्र माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे कमाल 50 रुपये इतके सेवा शुल्क ही लाभार्थ्यास देय राहील. कारण की सादर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे महत्त्वाचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 50 रुपये त्यांना आकारण्यात यावे अशी माहिती देण्यात आली. कारण की लाभार्थ्याकडून तक्रार करण्यात आली की जे सेतू सुविधा केंद्र आहे जे नागरी सुविधा केंद्र जे आहे या ठिकाणी आपले सेवा केंद्र या ठिकाणून जे आहे तिचे प्रमाणपत्र काढण्यासाठी 100 200 500 रुपये इथं घेण्याचं काम करत आहे असं ही तक्रार शासनाकडे आली होती. महत्त्वाचा GR निर्गमित करून कारण की लाभार्थी मित्रांनो मला 50 रुपये इतके हे लाभार्थींना प्रत्येक लाभार्थी त्यांना देऊ शकतात. आणि त्यांचासुद्धा हा नेट कॅपीवाल्यांचा हा खर्च असतो त्यांनासुद्धा हा फायदा झाला पाहिजे. कारण की फक्त 50वर तुम्ही त्यांना देऊ नका. 50 रुपये कमीत कमी त्यांना हा देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. माहिती दाखला हा सादर करणे म्हणजे लवकर काढणे तुमचं काम आहे. महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांना शेअर करा. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.